जीवन जगताना विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. कारण दूषित विचार जीवन बिघडवतात आणि दूषित पाणी आरोग्य बिघडवतात. म्हणतात ना, आरोग्य हीच खरी संपत्ती. लाईफमध्ये पहिल्यांदा आरोग्यालाच स्थान द्यायला पाहिजे. तर आजचा हा 10वा दिवस आहे साखर आणि तेल सोडल्यानंतरचा. तर सकाळी सकाळी आम्ही इथं गरम पाणी केलेलं आहे. लिंबू पाणी आम्ही पितोय. तर जस्ट कोमट पाणी करायचं आणि याच्यामध्ये मध टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकताय, बट आम्ही टाकत नाही. आम्ही असंच लिंबू पाणी फक्त पितोय. तर रोज वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी तुम्ही पिऊ शकता. जिऱ्याचं पाणी, बडीशेपचं पाणी, ओव्याचं पाणी किंवा मिक्स पावडर मी तुम्हाला एके दिवशी दाखवली त्याचं पाणी, मसाला सर्व टाकून त्याचं पाणी बनवू शकताय. तर आता मी शेक बनवते माझ्यासाठी आणि शेकचं सगळं साहित्य संपलेलं. तर आधी सकाळी सकाळी सगळं साहित्य घेऊन आलं आहे. ओट्स आणलेत, ब्लॅक मनुका, नंतर बूस्ट पावडर, डेट्स आणले, काजू, बदाम, अंजीरसुद्धा आणले आणि अक्रोड पण आणले. सगळं संपलेलं. त्यामुळे मग इथं जवळच मार्केट आहे, लगेच आणू पण शकतोय. तर ही जर शेक तुम्ही पिला तर जास्त वेट लॉस होत नाही, बट हेल्थसाठी एकदम बेस्ट आहे. तर मी त्यासाठी ही शेक पिते आणि खूप वर्षापासून मी हा शेक पिते. आता सुरू केले असं नाही. तर इथं बघा, मी 5 बदाम, 5 कॅश्यूनट, 5 ब्लॅक किसमिस, 5 येल्लो किसमिस आणि इथं पंपकिन सीड्स पण 10-12 घेतलेत. नंतर अंजीरचा एक पीस घेतला आहे, अक्रोडचा एक तुकडा घेतला आहे आणि हे सगळं आपण रात्री भिजवून ठेवलं तर अतिउत्तम होईल. बट मी सकाळीच भिजवून ठेवते 6 वाजता आणि नंतर मग 8 वाजता वगैरे मी याचा शेक बनवते. तर इथं बघा, ओट्स भाजून घ्यायचे. जर तुम्ही डायरेक्ट ओट्स वापरले तर ते पचत नाहीत, गॅसचा प्रॉब्लेम होऊ शकतो आहे. डायजेशनसाठी बेस्ट आहे हे भाजून घ्यायचं. तर हे प्रोसेस केलेले ओट्स आहेत, म्हणजे क्विक बनणारे ओट्स, लगेचच शिजतात तसले ओट्स आहेत. तर 2 चमचे फक्त मी शेकमध्ये ओट्स टाकत असते. तर आता मी भाजून घेते. तर हा शेक कसा बनवायचा त्याची रेसिपीसुद्धा मी पहिली शेअर केली आहे, बट अजून करते. तर याच्यामध्ये मी ओट्स पण नंतर भाजल्यानंतर टाकले होते. ते सगळंच भिजत ठेवलेलं आणि पतजींसाठी ॲपल आणि बीटरूटचा ज्यूस बनवते आणि माझ्यासाठी शेक बनवते. तर मला ह्याचा जो ओट्सचा शेक आहे तो भरपूर आवडतो. म्हणजे कधी मला कोणी प्यायला दिला तरी पण मी पिऊ शकते, एवढा जास्त आवडतो. आणि इथं मी काय केलं, ॲपल एक टाकलेला आहे त्याच्यामध्ये. जे सगळं मी भिजवून ठेवलेलं होतं ते पण टाकते. पतीजींसाठी मी जो ॲपल आणि बीटरूटचा ज्यूस आहे तो पण बनवून साईडला ठेवला आहे. माझ्यासाठी शेक बनवते, त्याच्यामध्ये बूस्ट पावडर पण टाकते. आणि तुम्ही इथे बघू शकता, पाणी टाकून हा जो शेक आहे तो मी बनवते, दूध टाकून बनवत नाही. तर जास्तच हेल्दी कुणाला राहायचं असेल तर दूध टाकून बनवू शकता, बट मी पाणी टाकून बनवते. आणि आता सकाळचा ब्रेकफास्ट तर झाला आणि दुपारसाठी मी इथं एवढ्या सगळ्या भाज्या कट करून घेतल्यात. बीटरूट किसून घेतलं आहे, कांदा किसून घेतला आहे, कॅबेज किसून घेतला आहे, कॅरेट किसून घेतले, टोमॅटो 2 प्रकारच्या बीन्स आणि शेंगा ह्या पण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेत. तर आज मी वेगळ्या पद्धतीची खिचडी बनवते, कारण रोजच खिचडी खायची आणि रोज एकच प्रकारची खिचडी खाऊन बोर होते. त्यामुळे वेगवेगळं ट्राय करत राहते. तर हे बघा, इथं मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतली, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण, मिरच्या, कांद्याची पात आणि थोडंसं 2-3 पुदिन्याची पानं पण घेतलीत. तर एवढं सगळं मी आता खिचडीसाठी घेतलेलं आहे. अर्धी वाटी स्टील कट ओट्स मी भिजत ठेवलेले होते, तर आता ते फुललेत व्यवस्थित. तर चला मग आज वेगळ्या पद्धतीची मी खिचडी बनवते. तर जर तुम्हाला वेट लॉस करायचा नसेल, जस्ट हेल्दी राहायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा हा खिचडीचा प्रकार तुम्ही खाऊ शकताय. तर इथं बघा, मी 4 मिरं घेतले, 4 लवंगा, 1 वेलदोडं, 1 स्टारफूल आणि पट्टा. तर हे सगळं मी भाजून घेते. याच्यामध्ये जिरं पण टाकणार आहे. तर म्हटलं की खडे मसाले टाकून बघू कशी टेस्ट होते, कारण मला वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवायला आणि वेगवेगळं ट्राय करून खायला पण आवडतं. आणि इथं बघा, आलं लसूणची पेस्ट पण मी टाकते. तर ते भाजलं व्यवस्थित, तडतडलं की नंतर ही टाकायचं. आणि बिना तेलाचं जेवणसुद्धा टेस्टी लागतं आणि विशेष म्हणजे हेल्थसाठी फायदेशीर ठरतं. खूप हेल्दी आहे. तुम्ही असं जर जेवण केलं तर बरंचसं आजार आपल्याकडे डोकावणारसुद्धा नाहीत. म्हणजे आजारसुद्धा आपल्याला घाबरतील, एवढी स्ट्रॉंग इम्युनिटी सिस्टीम आपली होईल. तर आपलं शरीर त्या आजाराला प्रतिसाद देण्यासाठी तयार होईल. त्यामुळे असं हेल्दी खायला काही हरकत नाही मला वाटतं. आम्ही जस्ट 1 महिन्यासाठी ट्राय करून बघतो आहे. आम्हाला फक्त बघायचं आहे की लाईफमध्ये आल्यानंतर सगळंच आपण ट्राय केलं पाहिजे. आम्ही काही वेट लॉस करायचं आहे म्हणून करत नाही, बट वेट लॉस झालं तर अतिउत्तम होईल. त्यामुळे जरा जास्त हेल्दी पण खाण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आम्ही करेक्ट 1 महिन्यानंतर शेअर करतो की किती वेट आमचं कमी झालं, किती होतं
आता सगळं काही त्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि तुम्हालासुद्धा बघितल्यानंतर सर्वांना फरक जाणवेलच. तर हे बघा स्टेप बाय स्टेप मी सगळं भाजून घेते. कांदा लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर कॅबेज भाजलं आणि आता हे सगळं टाकते. तर कांदा आणि कॅबेजचा कच्चा स्मेल जास्त येतो, त्यामुळे ते भाजून घ्यायचं. आणि इथं बघा हे सगळं मी भाजून व्यवस्थित घेते. तर नेहमी मी भाज्या कुकरमध्येच टाकते त्या खिचडीबरोबर, म्हणजे ओट्सबरोबर. बट आज मी कढईमध्ये शिजवते. खरं तर लोखंडाची कढई असेल किंवा मातीचं भांडं असेल तर अतिउत्तम होईल. बट माझ्याकडे मातीची भांडी खूप होती, मी पूर्वी दाखवलेतसुद्धा भरपूर, पण आत्ता सध्या नाहीत, खराब झालेत. त्यामुळे मग मी याच्यात बनवते. आणि लोखंडाची भांडीसुद्धा माझ्याकडे जास्त आहे ती, पण आता मी ती आत ठेवल्यामुळे जरा खराब झालेत. तर ती आता व्यवस्थित स्वच्छ धुवून रिकवर करावं लागणार आहे. तर इथं कुकरमध्ये मी फक्त हे ओट्स टाकून घेतलेत आणि 2 वाट्या पाणी मी फक्त ह्याच्यामध्ये टाकते. थोडंसं मीठ टाकते आणि हे शिजवून घेते. तर हे जास्त वेळ भिजत ठेवल्यामुळे 6 शिट्ट्यात हे शिजून जाईल. तर आता बघा हे सुद्धा शिजले. आणि आपण जी पहिल्यांदा भाजी बनवून ठेवली होती, जास्त मी ती भाजी शिजू दिली नव्हती, जस्ट थोड्या वेळ गॅस सुरू ठेवून अशीच बंद करून ठेवली होती. तर आता ते स्टीममध्ये पण बऱ्याचपैकी शिजले, कारण ते आपण खिसून वगैरे घेतलेलं लगेच शिजते. त्याच्यामध्ये ओट्स शिजलेले टाकलेत आणि हे मिक्स करून घेते. चवीनुसार मीठ टाका आणि याच्यामध्ये 1 चमचा फक्त मी तिखट टाकले, चटणी पावडर. तर इथं मी कांदा लसूण मसाला टाकला नाही, कारण काय होतं की ते सगळं मसाला आपण भाजून तेलात घेतो ना, त्यामुळे म्हटलं की तो टाकायलाच नको. वरून कोथिंबीर वगैरे टाकली, कांद्याची पात जी सेपरेट ठेवली होती ती पण टाकली आणि थोडंसं 5 मिनटं मी हे शिजू दिलं. आणि आता बघा मस्त आपली टेस्टीवाली फ्लेवर कलरफुल खिचडी बनून तयार आहे. आणि ही आम्ही आता दुपारी खाणार आहे. तर मी दिवसभर घरीसुद्धा नसते, तरी पण धावपळीमध्ये मी हे सगळं डाएट प्लॅन तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथं मी अंडी पण शिजू घातले. तर खिचडीबरोबर आम्ही अंडी खाणार आहे प्रोटीन जास्त मिळण्यासाठी. तर इथं बघू शकता सकाळची माझी धावपळ सुरू आहे. तर आत्ता म्हटलं की 30 दिवसासाठी आपण साखर आणि तेल सोडलं आहे, तर सगळ्यांबरोबर ह्या रेसिपी पण शेअर कराव्यात. तर हे बघा सकाळी मी असं हे सगळं बनवलं होतं आणि आधीसाठी सुद्धा वेगळं बनवावं लागतं, त्यामुळे जास्त धावपळ होते. आणि आत्ता बघा दुपारी मी घरी आल्यानंतर इथं सलाड बनवते फ्रेश. तर कांदा किसून घेतला आहे, काकडी आणि कॅरेट हे पण किसून घेतले आहे, दही टाकले, ह्याच्यामध्ये मिरची पावडर, मीठ आणि अर्धी मिरची मी ह्याच्यामध्ये कट करून टाकले. तर असं हे मस्त टेस्टीवालं हेल्दी सलाड आपलं बनलेलं आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये आम्ही काय काय खातो आहे बघा, खिचडी घेतली, 2 अंडी घेतलेत आणि सलाड घेतले. तर हे आहे आमचं दुपारचं जेवण. तर रात्रीसाठी आम्ही भाकरी आणि जवसाची चटणी, कांदा, काकडी, कॅरेट हेच खातो आहे, कारण उशीर झाला, आता 8:30 वाजलेत घरी यायला मला. त्यामुळे म्हटलं की आज हेच खावं. आधीला पण मी वेगळं जेवण बनवलं आहे. तर जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.